लास्ट टाइम आपण एक नवीन पार्टकडे अप्रोच करणार होतो, तो म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स. ओके, ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्समध्ये एक लक्षात असू द्या की मॅट्रिक्समध्ये आपण आतापर्यंत जे शिकलो आहे त्या मॅट्रिक्सचा वापर कोणत्या कोणत्या पद्धतीने करतो. आपण 11th जो मॅट्रिक्स शिकला होता, डिटर्मिनंट शिकला होता, त्याचा वापर हा क्रॅमर्स रूलमध्ये करतो. त्याचा वापर कुठे करत होतो? क्रॅमर्स रूलमध्ये. टू सॉल्व्ह अ लिनियर सिस्टीम, म्हणजे लिनियर इक्वेशनची सिस्टीम सॉल्व्ह करण्यासाठी आपण क्रॅमर्स रूल वापरत होतो. इथे तेच करायचं, फक्त एवढंच आहे की इथे आपण जे शिकलो अगोदर त्याचा वापर करायचा. तिथे 11th जे शिकलो होतो त्याचा वापर होता, पण आता आपण जे शिकलोय इन्व्हर्स कसा काढायचा किंवा इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स कसा काढायचा ते जे शिकलोय त्याचा वापर करून, म्हणजे इन्व्हर्सचा वापर करून आपल्याला त्या लिनियर इक्वेशन्स ऑफ सिस्टीम आपल्याला काय करायचं आहे? सॉल्व्ह करायचं आहे. बरोबर ना? मग त्याच्यासाठी आपल्याकडे किती मेथड आहेत? त्याच्यासाठी आपल्याकडे किती मेथड आहेत? 2 मेथड. बरोबर ना? त्याच्यातली पहिली मेथड कोणती आहे? इन्व्हर्जन. दुसरी रिडक्शन. ओके, मी काल असं सांगितलं होतं की आपण आधी मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट कसा घ्यायचा हे आधी शिकायचं आहे. आधी मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट कोणत्या कोणत्या मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट होऊ शकतो हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर प्रॉडक्ट घेताना कोणत्या कोणत्या पद्धतीने मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट घेतला जातो हे माहिती पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला हे कळणार नाही. आता पहिली जी मेथड आहे ती इन्व्हर्जन, बरोबर. दुसरी जी आहे ती रिडक्शन. त्याच्या आधी आपण एक समजून घेऊ की लिनियर इक्वेशन्स काय असतात. बरोबर, लिनियर इक्वेशनची सिस्टीम काय असते. नुसतं मी एवढं घेतलं असेल 3x + 5y = 11. दाखवण्याचं लिनियर इक्वेशन होईल. हे काय माझं फक्त लिनियर इक्वेशन आहे, बरोबर. पण त्याच्यात जोडीला अजून एक इक्वेशन आणतो त्याच्यात जोडीला, बरोबर ना. म्हणजे हे 2 इक्वेशन ज्या वेळेला 2 किंवा 2पेक्षा जास्त आले त्यावेळेला ती सिस्टीम तयार होते. लिनियर इक्वेशनची काय तयार होते? सिस्टीम. मग सिस्टीम जी असते त्यांचं जर सोल्युशन काढायचं आहे, मी तुम्हाला सांगितलं असतं फक्त एवढ्या याचं सोल्युशन काढा, एवढ्या याचं फक्त या इक्वेशनचं सोल्युशन काढा जे लिनियर इक्वेशन दिलंय, तर याला इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स राहिले असते. एक्स आणि वायच्या अशा व्हॅल्यू तुम्हाला मिळाल्या असत्या भरपूर. तुम्हाला रॅशनल इरॅशनल मध्ये भरपूर एक्स आणि वायचे नंबर्स मिळाले असते की जे यांना काय करतात? सॅटिस्फाय करतात. एक्स व्हॅल्यू वायची व्हॅल्यू पुट केली की इक्वल टू काय मिळेल? 11. तुम्हाला असे इन्फायनाइटली मेनी नंबर्स त्या ठिकाणी मिळेल. पण जर तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी 2 इक्वेशन्स आहेत, ते 2 इक्वेशन्स आपण ऍट अ टाइम सॉल्व्ह करायचे, सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे, तर सायमल्टेनियसली सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? काय करावं लागेल? त्या दोघांना एक तर सायमल्टेनियसली सॉल्व्ह करा, एक तर क्रॅमर्स रूल वापरा. बरोबर, क्रॅमर्स रूल असेल नाही तर मग आपल्या 2 मेथड असतील. हे त्याचं ऍप्लिकेशन आहे. या 2 मेथड्स म्हणजे आपला ऍप्लिकेशन आहे. मॅट्रिक्सचा वापर करून आपल्याला या मेथड्सनुसार आपल्याला व्हेरिएबलच्या व्हॅल्यू काढता येतात. बरोबर. मग ह्या 2 इक्वेशन्सला एकाच वेळी सॉल्व्ह करायचं आहे आणि अशा एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढा की दोघांना एकाच वेळी सॉल्व्ह होते. मग याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धती पडतात. बरोबर ना. मग त्याला एकच सोल्युशन असू शकेल, बरोबर आहे. याला 2च सोल्युशन असू शकतील किंवा इन्फायनाइटली मेनी सोल्युशन असू शकतील. या सिस्टीमला सांगतात, बरोबर ना. मग आपल्याला जर या टाईपच्या इक्वेशन्स असतील, म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त असे इक्वेशन लिनियर इक्वेशन येत असतील, तर त्यांना सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. या लिनियर इक्वेशनला आपण, आणि यांना जर आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची असेल तर या 2 मेथड वापरल्या जातात. कशासाठी काढतोय आपण या मेथड? कशासाठी घेतोय? टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय, व्हेरिएबल्स. अशा एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढण्यासाठी. मग इन्व्हर्जन मेथड कशी काय? रिडक्शन मेथड कशी काय? इन्व्हर्जन मेथड मध्ये मला पूर्णपणे कोण लागणार? इन्व्हर्स लागेल. त्याच्या व्यतिरिक्त मला पर्याय नाही. लक्षात येतंय ना? हे मी 2x2 मॅट्रिक्सच्या रिलेटेड सांगतोय. 3x3 मॅट्रिक्स मध्ये पण तेच राहणार. याच्या रिलेटेड आपण म्हटलं, मी एक सिस्टीम घेतली होती, कंपाऊंड सिस्टीम, सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. हे असं म्हटलं a1x + b1y = c1. ओके, नंतर a2x + b2y = c2. आपल्यावर आहे, काल वेगळे नाव घेतलं तर आज वेगळे नाव घेतो. आपल्यावर डिपेंड आहे. कॉन्स्टंट तुम्ही काही घेऊ शकता, कॉन्स्टंट तुम्ही काही घेऊ शकता. मग जर सपोज दॅट या 2 इक्वेशन्सला मी कंबाईनली काय म्हटलं? या 2 इक्वेशन्सला कंबाईनली काय म्हटलं मी? सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. काय म्हटलं मी? सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. मग ही जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमला आपल्याला ऍट अ टाइम सॉल्व्ह करायचं आहे, सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं आहे. मग त्याच्यासाठी आपण याला कन्वर्ट करायचं आहे.
कशात कन्वर्ट करायचंय? मॅट्रिक्स फॉर्म मध्ये. ओके, कारण आपण कुठे आहोत? मॅट्रिक्स मध्ये. मग मॅट्रिक्सचा वापर करून मला काय करायचं? याच्यात सोल्युशन फाइंड आउट करायचंय या सिस्टीमचं. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्या. मग याला जर मॅट्रिक्स फॉर्म मध्ये आणायचं असेल तर जे एक्स आणि वायचे कोएफिशियंट आहेत ते आधी मॅट्रिक्स मध्ये लिहावे लागतील. ते कसे लिहावे लागतील? लक्षात घ्या. आज A1 B1 A2 B2 हा झाला माझा 2x2 चा मॅट्रिक्स. जेवढे व्हेरिएबल तेवढ्या ऑर्डरचा मॅट्रिक्स. जर 3 व्हेरिएबल असतील तर तेवढ्या ऑर्डरचा मॅट्रिक्स घ्यावा लागते, म्हणजे 3x3 चा असेल. पण ऑलवेज टेक अ स्क्वेअर मॅट्रिक्स. घेताना कोणता मॅट्रिक्स घ्यावा लागेल? स्क्वेअर मॅट्रिक्स. आणि त्या इक्वेशनला सॅटिस्फाय करणाऱ्या व्हॅल्यूज मला त्या ठिकाणी पाहिजे. कशा पाहिजे? इक्वेशनला सॅटिस्फाय करणाऱ्या. नाव इंटू एक्स वाय इंटू एक्स वाय. या मॅट्रिक्सची ऑर्डर होती 2x2. या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 2x1. देन रिझल्टंट मॅट्रिक्स इज पहिल्या मॅट्रिक्सचे काय लागतात? कॉलम. दुसऱ्या मॅट्रिक्सचे रो. जर सेम असतील तर प्रॉडक्ट होईल. म्हणजे पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम, दुसऱ्या मॅट्रिक्सचे रो जर सेम असतील तरच त्या दोन मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट होईल. त्याच्याशिवाय प्रॉडक्ट होणार नाही. आणि जर झालाच प्रॉडक्ट तर त्याची ऑर्डर असेल 2x1. म्हणजे याची ऑर्डर काय असायला पाहिजे? 2x1 असायला पाहिजे. प्रॉडक्ट सुद्धा घेताना आपल्याला ऑर्डर महत्वाच्या असतात. जर ऑर्डर चुकली, प्रॉडक्ट होत नसेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो. ओके, नाव मग रिझल्टंट मॅट्रिक्स C1 C2 रिझल्टंट मॅट्रिक्स जो मला मिळणार. मग आपण कशामध्ये घेऊन आलो ना? मॅट्रिक्स मध्ये घेऊन आलो. आणि मग त्यानंतर या मॅट्रिक्सला मी नाव दिलं कॅपिटल A. व्हेरिएबल मॅट्रिक्सला नाव दिलं कॅपिटल X. आणि जो इक्वल टू चा कॉन्स्टंट मॅट्रिक्स आहे त्याला नाव दिलं मी कॅपिटल P. बरोबर. नाउ देन द सिस्टीम इज Ax इज इक्वल्स टू B. सिस्टीम A कोण आहे माझा? कोएफिशियंट मॅट्रिक्स. A कोण आहे माझा? कोएफिशियंट मॅट्रिक्स. कारण कोएफिशियंट मॅट्रिक्स का म्हणतो? कारण x आणि y च्या कोएफिशियंट्सला मी त्यामध्ये रिप्रेझेंट केलं. बरोबर ना? इथे x1 x चा आणि y चा कोएफिशियंट मी इथे पुट केला. सेकंड इक्वेशन मधून x आणि y चा कोएफिशियंट म्हणून त्याला काय म्हणायचं? कोएफिशियंट मॅट्रिक्स. ओके, नाउ दॅट्स xy. या x मॅट्रिक्सला काय म्हणेल मी? व्हेरिएबल मॅट्रिक्स. त्याला काय म्हणेल मी? व्हेरिएबल मॅट्रिक्स. आणि इक्वल टू b जो दिलाय त्याला काय म्हणेल मी? कॉन्स्टंट मॅट्रिक्स म्हणेल. Ax इज इक्वल्स टू b. Ax इज इक्वल्स टू b. आणि मग त्यानंतर मग ह्या मेथड्स कडे जाणार. दोघं मेथड्स मध्ये ही सिस्टीम मला लागणार. दोघं मेथड्स मध्ये. आता पहिली जी मेथड आहे इन्व्हर्जन मेथड, त्या इन्व्हर्जन मेथड मध्ये ऍक्च्युअली वापर काय होतो? या इन्व्हर्जन मेथड मध्ये याचा वापर कसा करायचा किंवा आपल्याला फाइंड आउट करायचा. आता लक्षात घ्या, मला व्हॅल्यू कोणाकोणाच्या काढायच्या आहेत? एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. बरोबर ना? जर मला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत म्हणजे मला व्हेरिएबल मॅट्रिक्स काढायचा आहे. कोणाची व्हॅल्यू काढायची? मला व्हेरिएबल मॅट्रिक्सची व्हॅल्यू काढायची. जर मला व्हेरिएबल मॅट्रिक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर मला इन्व्हर्सचा कसा वापर करता येईल? इन्व्हर्जन मेथड मध्ये, पहिल्या मेथड मध्ये जर मी सिस्टीम घेतली Ax इज इक्वल्स टू B. काय सिस्टीम घेतली? Ax इज इक्वल्स टू B. मी काय करतो? मला x ची व्हॅल्यू काढायची. कोणाची व्हॅल्यू काढायची? x ची. दोघं बाजूंना A इन्व्हर्स ने मल्टिप्लाय करतो. मल्टिप्लाय बोथ साइड बाय A इन्व्हर्स. दोघं बाजूंना मल्टिप्लाय करा. ओके, नाउ A इन्व्हर्स इंटू A इंटू x इज इक्वल्स टू A इन्व्हर्स इंटू. त्याच्यात पण दोन प्रकार असतात, एक प्री मल्टिप्लाय आणि दुसरा पोस्ट मल्टिप्लाय. आपण हा काय केलाय? प्री मल्टिप्लाय केला की पोस्ट मल्टिप्लाय? लास्टमध्ये प्री मल्टिप्लाय. प्री म्हणजे आधी, पोस्ट म्हणजे नंतर. प्री म्हणजे आपण ज्यावेळेला आधी मल्टिप्लाय करतो त्यावेळेला A इन्व्हर्स इंटू A आधी घ्यायचा. ऑर्डर महत्वाची आहे. इथे मेन्शन करताना आपल्याला मेन्शन करावंच लागेल तसं प्री मल्टिप्लाय बाय. ओके, त्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार. ओके, नाउ व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ A इन्व्हर्स इंटू A? A इन्व्हर्स इंटू A प्रत्येक एक्झाम्पल मध्ये घेतलंय, रो मध्ये आणि कॉलम मध्ये. कॉलम मध्ये आपण घेतलंय खास करून. मग A इन्व्हर्स इंटू A इक्वल्स टू आयडेंटिटी इंटू x A इन्व्हर्स इंटू B. बरोबर. आयडेंटिटीने कोणत्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं तर तोच मॅट्रिक्स परत मिळतो. मग हा माझा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. त्याला जर x ने मल्टिप्लाय केलं तर तो कोण यायला पाहिजे? x वर यायला पाहिजे. दाखवणीचा x इज इक्वल्स टू A इन्व्हर्स इंटू B. आता लक्षात घ्या, दॅट्स अवर पर्टिक्युलर सोल्युशन. आपल्याला याचं सोल्युशन एक्झॅक्टली मिळणार.
लक्षात असू द्या, ax इज इक्वल्स टू बी. मला बी माहिती आहे, ए पण माहिती आहे. ओके, मला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे? एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. एक्स इज इक्वल्स टू ए इनवर्स इंटू बी झालाय. एक्स इज इक्वल्स टू ए इनवर्स इंटू बी झालाय. मला जो कोएफिशिएंट मॅट्रिक्स आहे तो घ्यायचा, त्या मॅट्रिक्सचा इनवर्स काढायचा, बरोबर ना. तो ह्याच्यात पुट करायचा, ए इनवर्स आणि बी चा प्रॉडक्ट घ्यायचा, ज्या पण मला व्हॅल्यू मिळतील त्या व्हेरिएबल मॅट्रिक्सच्या व्हॅल्यूज, आणि मग त्याच्यात कंपॅरिझन करून एक्स ला कम्पेअर करायचं दोघं बाजूंना, त्याच्यावरून एक्स ची व्हॅल्यू मिळते, वाय ला कम्पेअर केलं वाय ची व्हॅल्यू मिळते. लक्षात घ्या, जो मॅट्रिक्स इथे असेल ए इनवर्स तो फाइंड आउट करावा लागेल. मग तुम्हाला तिघ मेथड्स पैकी ए इनवर्स काढण्याचे आपल्याकडे 3 मेथड्स घेतल्या. कोणत्या कोणत्या? रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, आणि तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने इनवर्स काढा. पण प्रत्येक एक्झाम्पल मध्ये एवढ्या स्टेप आल्याच पाहिजे. इन्व्हर्जन मेथड मध्ये त्यांनी जर सिस्टीम अशी काहीतरी दिलेली असेल, एक्झाम्पल असं असेल, सॉल्व द फॉलोइंग सिस्टीम, म्हणताना काय म्हणतील ते? सॉल्व द फॉलोइंग सिस्टीम. जर त्यांनी असं म्हटलं असेल तर आपल्याला आधी त्याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये आणावं लागेल. मॅट्रिक्स फॉर्म मध्ये आणल्यानंतर कोएफिशिएंट मॅट्रिक्स, व्हेरिएबल मॅट्रिक्स, कॉन्स्टंट मॅट्रिक्स करावं लागेल. इथपर्यंत आलो, त्यानंतर आपल्याला याला इक्वेशन ऍझ्युम करून घ्यावं लागेल. त्याच्यातनं आपल्याला कोणता मॅट्रिक्स घ्यावा लागेल? ए मॅट्रिक्स घ्यावा लागेल, बरोबर. ए मॅट्रिक्स घेतला की त्यानंतर एवढ्या स्टेप आपल्याला कंप्लीट करावे लागतील. एवढ्या स्टेप कंप्लीट केल्या आपल्याला इक्वेशन फर्स्ट नाव देऊन देऊ, आणि त्यानंतर मग ए मॅट्रिक्स घेतल्यानंतर मग आपली रेग्युलर प्रोसेस इनवर्स काढण्याची. तुम्हाला जी आवडेल ती कोणती मेथड आपण अप्लाय करू शकतो पटकन कॅल्क्युलेट करायला, कारण आता याच्यामध्ये डबल कॅल्क्युलेशन आले, बरोबर. मग जर ए चा इनवर्स काढायचा आहे तर तुम्हाला जी मेथड वाटेल त्या मेथडने करा, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. फक्त एवढंच की आन्सर चुकायला नको, बरोबर. तुम्हाला ऍडजॉइंट मेथड वापरायचे, ऍडजॉइंट मेथड वापरा. त्याच्याने त्याचा काय फाइंड आउट करायचा? इनवर्स. इनवर्स तुम्ही रेग्युलर वेने काढला की त्यानंतर तो कुठे पुट करायचा? इक्वेशन फर्स्ट मध्ये. या दोघांचा काय घ्यायचा? प्रॉडक्ट. देन वी हॅव टू गेट अ फायनल सोल्युशन. तर आपल्याला फायनल सोल्युशन मिळते. ही कोणती मेथड आहे? इन्व्हर्जन मेथड. लक्षात येत आहे? ओके. नाव ही मेथड जी होती ती कोणती मेथड होती? इन्व्हर्जन मेथड. त्या मेथड मध्ये आपल्याला रिक्वायर्ड आहे तो म्हणजे आपल्या त्या दिलेल्या कोएफिशिएंट मॅट्रिक्सचा इन्व्हर्स. त्या कोएफिशिएंट मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढला, तो याच्यात पुट केला की मला कोणाची व्हॅल्यू मिळणार? एक्स. या व्हेरिएबल म्हणजे व्हेरिएबल मॅट्रिक्सची मला व्हॅल्यू मिळणार, बरोबर ना. मग ज्यावेळेला व्हेरिएबल मॅट्रिक्सची व्हॅल्यू मिळाली की त्यानंतर मग आपलं टार्गेट कंप्लीट होतं, बरोबर. ही झाली माझी इन्व्हर्जन मेथड. नाव द रिडक्शन मेथड. रिडक्शन मेथड पर्यंत इथपर्यंत सेम राहणार. मी 2 पार्ट का तयार केले? कारण इथपर्यंत दोघं मेथडचा कॉमन पार्ट राहील, इथून पुढचा इन्व्हर्जन मेथडचा पार्ट राहील. पण याच्यात जर इथपर्यंत आलो ax इक्वल टू b चा पार्ट आला, बरोबर. मग ax इक्वल टू b मध्ये रिडक्शन मेथड मध्ये आपल्याला एक काम करावं लागेल. आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये आपण जसं कन्व्हर्जन करायचो, बरोबर ना, तसंच याला रो ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून, लक्षात घ्या काय सांगतोय, रो ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून ह्या ए मॅट्रिक्सला कन्व्हर्ट करायचंय अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये. कशात कन्वर्ट करायचंय? अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये काय? डायगोनलच्या एलिमेंट, डायगोनलच्या खालचे एलिमेंट काय करायचे? 0 करायचे. 0 झाले, बरोबर. डायगोनलच्या खालचे एलिमेंट 0 झाले. ए मॅट्रिक्स आहे, याला चेंज नाही करायचं, याचा काही संबंध राहणार नाही. जसं आपण ए इनवर्स ॲज इट इज ठेवायचो का? ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आयडेंटिटी मध्ये ए इनवर्स ॲज इट इज ठेवायचो, तसा एक्स मॅट्रिक्स ॲज इट इज राहील. फक्त चेंज कोण होईल? ए मॅट्रिक्स. आणि जे रो ऑपरेशन आपण ए मॅट्रिक्स वर अप्लाय करणार तेच कोणावर अप्लाय करणार? बी मॅट्रिक्स वर. तेच जसं आपण रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये करत होतो त्या पद्धतीने. हा कशात कन्वर्ट झाला? अप्पर ट्रायंग्युलर मध्ये. हा एक्स मॅट्रिक्स ॲज इट इज, बरोबर. ऑब्विसली बी मॅट्रिक्स बी राहील का? नाही राहणार, तो चेंज होईल ना. कारण जे ऑपरेशन ए वर अप्लाय करतोय ते कोणावर अप्लाय करतोय? बी वर. म्हणजे ऑब्विसली बी मॅट्रिक्स ॲज इट इज राहणार नाही, तो चेंज होणार. मग त्याला नाव दिलं मी बी डॅश, बरोबर. मग लक्षात घ्या, जशी सिस्टीम आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट करून त्याला सॉल्व्ह केली रिडक्शन मेथडने, या अप्पर ट्रायंग्युलर मध्ये एक मॅट्रिक्स आणला, तर त्याच्यानंतर परत त्याला सिस्टीम मध्ये आणायचं, म्हणजे परत ह्या फॉर्म मध्ये आणायचं. पण ह्या डायगोनलच्या खालचा एलिमेंट काय असेल? तिथे 0 असेल. मग आपल्याला जी सिस्टीम मिळेल हे 2 आणि हा 1, बरोबर. मग दोघांचा जर प्रोडक्ट घेतला तर याच्यावरनं सेकंड इक्वेशन वरनं मला y ची व्हॅल्यू मिळते. सेकंड इक्वेशन वरनं कोणाची व्हॅल्यू मिळते? y ची व्हॅल्यू मिळते. आणि जर सेकंड इक्वेशन वरनं जर y ची व्हॅल्यू मिळाली तर जे पहिलं इक्वेशन असेल त्याच्यात y ची व्हॅल्यू पुट केली की कोणाची व्हॅल्यू मिळेल? x ची व्हॅल्यू मिळेल अप्पर ट्रायंग्युलर मध्ये. म्हणजे लक्षात घ्या,
इथपर्यंत सॉल्व्ह केलं. अप्पर रिडक्शन मेथडमध्ये आपण रिड्यूस मॅट्रिक्स रो ऑपरेशन वापरले, त्या मॅट्रिक्सला रिड्यूस केलं अप्पर ट्रायंग्युलर मध्ये, त्याला परत सिस्टीम मध्ये लिहिलं. त्या सिस्टीम वरनं दोघांपैकी एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळते, दोघांपैकी एकाची व्हॅल्यू मिळते. एकाची व्हॅल्यू मिळाली की त्यानंतर आपल्याला दुसऱ्या व्हेरिएबलला काढण्यासाठी आपण त्या पहिल्या इक्वेशन मध्ये पुट करतो ती व्हॅल्यू, आणि मग दोघं व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळते. फायनली आपल्याला आन्सर तिथपर्यंत अप्रोच करतो. आता त्यानंतर आपल्याला हे इथपर्यंत कॉमन असेल, फक्त इन्व्हर्जन रिडक्शन मेथड मधला फरक. रिडक्शन मेथड का सोपी किंवा इन्व्हर्जन मेथड मध्ये काय होतं माहिती का, आपल्याला सिस्टीम घ्यावी लागेल, त्याला इथपर्यंत लिहावं लागेल, त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढावा लागेल, आणि मग त्यानंतर आपल्याला त्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढाव्या लागतात, बरोबर ना. पण रिडक्शन मेथड मध्ये इथून डायरेक्ट प्रोसेस चालू होते, इथून डायरेक्ट बाय युजिंग रिडक्शन मेथड वी हॅव टू सॉल्व्ह दिस गिवन सिस्टम. Ax इक्वल टू बी घेतला, या सिस्टीमला घेतलं की त्याला डायरेक्ट रिडक्शन मेथड मध्ये म्हणजे डायरेक्ट रो ऑपरेशन आपण सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे पुढे सॉल्व्ह करण्याची गरज नाही, इन्व्हर्स काढण्याची गरज नाही, डायरेक्टली कॅल्क्युलेट. म्हणजे सोपी मेथड ही होती. दोघं मेथड्स पैकी सोपी मेथड कोणती असेल, रिडक्शन मेथड असेल. का, कारण त्याच्यात डायरेक्ट कॅल्क्युलेशन, त्याच्यात डायरेक्ट कॅल्क्युलेशन आहे, आणि फायनली आन्सर काढत असताना आपल्याला त्यांच्या एक एक व्हॅल्यू पर्टिक्युलर काढता येतं, म्हणून आपल्याला ती सोपी मेथड, बरोबर ना. पण याच्यात आपल्याला सिस्टीमला कन्वर्ट करा, इन्व्हर्स काढा, मग त्यांच्या शेवटी प्रॉडक्ट घ्या, आणि तेव्हा एक तरी वायच्या व्हॅल्यू मिळते, असा काहीतरी पार्ट येतो. पण जस्ट जर ज्या मेथडने सांगितलं त्या मेथडने सॉल्व्ह करावं लागेल. परीक्षेत दोघं मेथडपैकी एक मेथडचं एक्झाम्पल कंपल्सरी राहील, मी अजूनही सांगतोय. दोघं मेथड्स पैकी एक मेथडचं एक्झाम्पल, लक्षात येईल काय सांगतोय, 4 मार्काला. किती मार्काला? 4 मार्काला. दोघं मेथड्स पैकी एक मेथड राहणार, ते लक्षात घ्या. त्यामुळे ह्या दोघं मेथड महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर बघितल्या तर प्रिव्हियस इयरच्या 5 क्वेश्चन पेपरमध्ये मिनिमम 3 ते 4 वेळा विचारला गेला असेल, मिनिमम 3 ते 4 वेळा. म्हणून आपल्याला कन्फर्मेशन आहे की याच्या रिलेटेड एक तरी क्वेश्चन, या चॅप्टरमध्ये 2 क्वेश्चन आले, एक 2 मार्काला आणि एक 4 मार्काला. मग 2 मार्काचं एक छोटं काहीतरी एखादं एक्झाम्पल असेल, एखाद्या मेथडने सॉल्व्ह करून रो ट्रान्सफॉर्मेशनने किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशनने असू शकेल, बरोबर ना. किंवा मग 4 मार्काचा याच्यात लिहू शकतो, किंवा एखादा इन्व्हर्स काढायला विचारू शकतात. एखादा हार्ड लेवलचा एक्झाम मॅट्रिक्स देतील आणि इन्व्हर्स काढायला होते, मग तिघांपैकी कोणतीही मेथड विचारू शकतात. 3 मार्काला सुद्धा कदाचित पडू शकतं, 3 मार्काचे 2 एक्झाम्पल असंही पडू शकतं. त्यामुळे लक्षात असू द्या की या चॅप्टरमध्ये वेटेज काय काय, कोणत्या कोणत्या टॉपिक्सला वेटेज असेल. त्यामुळे आपण ज्या ज्या 2 मेथड आहेत ना, या दोघं महत्त्वाच्याच आहेत, या दोघं मेथड्स करूनच ठेवायच्या, त्याच्यात आपल्याकडे ऑप्शनच नाही. त्यामुळे दोघं मेथड केल्याने काय होईल, दस वी हॅव टू कन्फर्म. परीक्षेला कोणतं एक्झाम्पल येतात कसं येतात, दस वी हॅव टू कन्फर्म, म्हणजे आपण कन्फर्म होऊ शकतो. 4 मार्क आपल्या 80 पैकी कन्फर्म होतात, हे लक्षात घ्या. जसं जसं चॅप्टर संपेल जातील तसं तसं ते कन्फर्मेशन वाढत जाईल. हा, एवढं पहिलं चॅप्टर झालं, पहिल्या चॅप्टरवर 6 मार्क्स आपले कन्फर्म पाहिजे, या चॅप्टरवरचे 6 मार्क्स कन्फर्म पाहिजे. म्हणजे तेवढे मार्क्स आपले, म्हणजे आपण म्हणतो ना, ते मार्क्स कुठेच जायला, एकही मार्क्स त्याच्यातनं हलायला. म्हणजे काय होईल, आपल्या जसं जसं आपण सिलेबस 90कडे जाणार तसं जसं आपलं 80 मार्क्सचं इव्होल्युशन कम्प्लीट होत जाईल, हे लक्षात ठेवा. आलं लक्षात. आता 2 मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट घ्यायचा कसा. 2 मॅट्रिक्स दिले आणि त्या बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम आहे, त्यांनी लक्ष द्यायला असते की मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट काय असतो, कारण इन्व्हर्जन मेथडमध्ये मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट लागेल. ओके, जस्ट 2x2 अँड 3x2, 3x3 दोघांचा प्रॉडक्ट लागेल. जर सपोज माझ्याकडे एक मॅट्रिक्स आहे, मी आता यांचा काही संबंध नाही, मी डायरेक्ट 11च्या बेसिकमध्ये घेतलं, 11 मध्ये जे प्रॉडक्ट घेतला मॅट्रिक्सचा त्या लेवलमध्ये घेतला. जर एक मॅट्रिक्स आहे m क्रॉस p चा, किती ऑर्डर आहे त्याची, m क्रॉस p. मग ह्या मॅट्रिक्स मध्ये किती रो, किती रो आहेत, m रोज आहेत, आणि किती कॉलम आहेत, p कॉलम आहेत, बरोबर. दुसरा मॅट्रिक्स घेतला, त्याची ऑर्डर आहे p क्रॉस n, त्याची ऑर्डर काय, p क्रॉस n. ओके, या मॅट्रिक्स मध्ये किती रो आहेत, p रोज आहेत, बरोबर ना. किती कॉलम आहेत, n कॉलम्स आहेत. मग जर ह्या मॅट्रिक्स मध्ये m रोज आहेत, p कॉलम आहेत, ह्या मॅट्रिक्स मध्ये p रो आहेत, n कॉलम आहेत, तर या दोघांचा प्रॉडक्ट होईल का, होईल. का होईल, कारण याचे कॉलम आणि याचे रोज सेम आहे, तरच दोघांचा प्रॉडक्ट होईल, त्याच्याशिवाय प्रॉडक्ट होणार नाही. जर इथे p आहे इथे q आहे तरी सुद्धा होणार नाही, इथे 2 आहे इथे 3 आहे तरी सुद्धा होणार नाही. तर दोघांचा प्रॉडक्ट झाला तर रिझल्टंट मॅट्रिक्स किती क्रॉस कितीचा असेल, किती क्रॉस कितीचा, m क्रॉस n चा, m क्रॉस n. म्हणजे ह्या मॅट्रिक्स मध्ये किती रो, m रो, आणि किती कॉलम, n कॉलम्स असतील, बरोबर आहे. दोघांचा रिझल्टंट
व्हॅल्यू कशा असतात. आता प्रॉडक्ट घ्यायचा कसा, प्रॉडक्ट सहजासहजी होत नाही, लक्षात असू द्या. ज्या वेळेला एखादा मॅट्रिक्स घेतला, फॉर एक्झाम्पल 2 3 1 2 आणि दुसरा मॅट्रिक्स घेतला 5 6 7 8, प्रॉडक्ट होईल दोघांचा प्रॉडक्ट होईल का? याची ऑर्डर किती? 2 क्रॉस 2. याची ऑर्डर किती? 2 क्रॉस 2. दस नंबर ऑफ कॉलम्स अँड नंबर ऑफ रोज आर सेम. देन रिझल्टंट मॅट्रिक्स किती क्रॉस कितीचा असेल? 2 क्रॉस 2 चा असेल. रिझल्टंट मॅट्रिक्स 2 क्रॉस 2. आता 2 क्रॉस 2 च्या मॅट्रिक्स मध्ये किती एलिमेंट असतात? 4. या 2 क्रॉस 2 च्या मॅट्रिक्स मध्ये किती एलिमेंट आहेत? 4. याच्या 2 क्रॉस 2 च्या मॅट्रिक्स मध्ये किती एलिमेंट आहेत? जर हा पण 2 क्रॉस 2 चा असेल तर याच्यात किती एलिमेंट असतील? 4 एलिमेंट असतील. मग मला ते 4 एलिमेंट फाइंड आउट करायचे 2 क्रॉस 2 मॅट्रिक्स मध्ये. आता पहिला एलिमेंट मला फाइंड आउट करायचा आहे. या दोघांचा प्रोडक्ट मला घ्यायचा आहे. कसा घ्यायचा? पहिल्या मॅट्रिक्सचा रो बघायचा, दुसऱ्याचा कॉलम बघायचा. लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही एलिमेंट काढणार त्यावेळेला तुम्हाला त्या पद्धतीनेच ठेवावं लागेल. ऑर्डर फिक्स असतात. याची पहिल्या एलिमेंटची ऑर्डर असते 1 1 1 1 म्हणजे काय? या मॅट्रिक्स मधला पहिल्या मॅट्रिक्स मधला रो, दुसऱ्याचा कॉलम. प्रॉडक्ट घेताना ही ऑर्डर मेन्शन करणं गरजेचं असतं. पहिल्या मॅट्रिक्सचा रो, दुसऱ्याचा कॉलम. नाव पहिला रो पहिल्या कॉलमचा प्रॉडक्ट आणि ऍडिशन घेऊन त्यांना एलिमेंट काढा. 2 into 5, that's 2 into 5 plus 3 into that's 3 into 7. हा झाला माझा फर्स्ट एलिमेंट. कसा काढला? 2 into 5 फर्स्ट रो मधला पहिल्या एलिमेंटची, फर्स्ट रो मधला सेकंड एलिमेंटची प्रॉडक्ट आणि दोघांची काय घेतली? ऍडिशन. बरोबर. त्याच पद्धतीने दुसरा एलिमेंट पण. बरोबर ना. फक्त एवढंच आहे की फर्स्ट रो सेकंड कॉलम, म्हणजे याची ऑर्डर 1 2 आहे ना, याची ऑर्डर 1 1 होती. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, याची ऑर्डर फर्स्ट रो सेकंड कॉलम होती. मग याचा फर्स्ट रो, याचा सेकंड कॉलम. मग सांगा 2 into 6, that's 2 into 6 plus 3 into 8. हा झाला दुसरा एक. बरोबर. आता याची ऑर्डर आहे 2 into 1. बरोबर. मग आता इकडनं खाली आहे सेकंड रो. चला सांगा, सेकंड रो फर्स्ट कॉलम 1 into 5, that's 1 into 5 plus 2 into 7. बरोबर. इथपर्यंत हा झाला तिसरा एलिमेंट. आता शेवटचा एलिमेंट राहिला चौथा. त्याची ऑर्डर आहे 2 पोझिशन. ओके. 2 सेकंड रो सेकंड कॉलम. चला सांगा बरं. 1 into 6 plus 2 into that's only the product of that matrix. या मॅट्रिक्सचा प्रोडक्ट. लक्षात येत आहे? ओके. सपोज दॅट प्रॉडक्ट होईल का? याची ऑर्डर किती आहे? 2 क्रॉस 1. रिझल्टंट मॅट्रिक्स किती क्रॉस कितीचा असेल? 2 क्रॉस 1 चा असेल. मग किती एलिमेंट शोधायचे? 2 एलिमेंट शोधायचे. चला सांगा बरं. पहिला एलिमेंट फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, याच्यात एकच कॉलम आहे त्यामुळे जास्त बघण्याची गरज पण पडत नाही. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. चला सांगा 2 into plus 1 into 6 plus 6 12. that's one is a 12. एकच एलिमेंट आहे. दुसरा एलिमेंट आता सेकंड रो कडे जावं लागेल. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजे एकच कॉलम असतो. सेकंड रो फर्स्ट कॉलम 5 into 3 36. 15 plus 36 that's one is a product. कळतोय? खास करून 2 क्रॉस 2 मध्ये जर आलो तर या पद्धतीचे प्रॉडक्ट आपल्याला घ्यावे लागतील. याच पद्धतीचे प्रॉडक्ट असतील. जर मी 3 क्रॉस 3 मध्ये गेलो तर चला ऑर्डर बघा. याची ऑर्डर रिझल्टंट मॅट्रिक्स 3 क्रॉस 1. बरोबर. याचे कॉलम याचे रो सेम आहेत. ऑब्वियसली दोघांचा प्रॉडक्ट. चला प्रॉडक्ट सांगा. रो वर्सेस कॉलम. चला सांगा. इट्स अ सिंपल वन. ओके. 3 into 1 5 into 2 6 into 3. पहिला एलिमेंट. दुसऱ्याकडे
7 into 1 8 into 2 9 into 3 दूसरा एलिमेंट. तिसरा 2 into 1 0 into 2 1 into 3 तिसरा एलिमेंट. तिघ एलिमेंट फाइंड आउट. हा प्रॉडक्ट मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट असेल. म्हणजे जनरली एक लक्षात घ्या की प्रॉडक्ट घेत असताना त्यांच्या ऑर्डरकडे लक्ष असायला पाहिजे. प्रॉडक्ट घेत असताना रो वर्सेस कॉलम व्यवस्थित लक्ष असायला पाहिजे. कारण पहिल्या मॅट्रिक्स ज्या वेळेला दोन मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट घेतो त्यावेळेला पहिल्या मॅट्रिक्समध्ये रो बघतो तर दुसऱ्या मॅट्रिक्समध्ये कॉलम बघत असतो. तरच दोघांचा काय होत असतो प्रॉडक्ट होतो, नाहीतर होणार नाही. आणि या दोघं मेथड्समध्ये म्हणण्यापेक्षा आपल्याला पहिली मेथड खास करून दुसऱ्या मेथडमध्ये आपण डायरेक्ट करतात. पहिल्या मेथडमध्ये आपल्याला शेवटच्या स्टेपमध्ये आपल्याला प्रॉडक्ट लागेल, त्याच्यामुळे मी आधी प्रॉडक्ट घेऊन घेतला. समजतं इथपर्यंत? याच्यात कोणाला काही डाऊट? समजतंय? नक्की कळलंय ना ही मेथड कशी असते, काय असते, दोघं मेथड्स मध्ये काय करायचं हे लक्षात येत आहे. आपल्याला मॅट्रिक्सचे ऍप्लिकेशन काय काय आहेत आपले, मॅट्रिक्सचे काय काय ऍप्लिकेशन आहे टू सॉल्व द इक्वेशन ऑफ लिनियर इक्वेशनची काय असते सिस्टीम, ती सॉल्व करण्यासाठी आपला वापर होतो. आणि जनरली मी रिअल लाईफ सिच्युएशनचे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितले, पेन पेन्सिल रबर केलेत आपण त्या टाईपचे एक्झाम्पल्स, बरोबर ना. मग त्या एका पेन्सिलची एका पेनची एका रबरची व्हॅल्यू काढा, त्या टाईपचे एक्झाम्पल्स खास करून आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. खास करून जास्तीत जास्त आपल्याला याच्यात थेरॉटिकल एक्झाम्पल्स घ्यायचे. आणि हे झालं की त्यानंतर आपल्याकडे काहीतरी एक्झाम्पल्स बाकी राहिले. कोणते एक्झाम्पल्स बाकी राहिले म्हणजे इनव्हर्सचे सोडून हे मेथड सोडून आपल्याला काही सिलेक्टेड एक्झाम्पल्स आहेत की जे परीक्षेला विचारू शकतात. ते एक्झाम्पल्स आपल्याला शेवटी आपण कम्प्लीट करणार. आलं लक्षात? या मेथड्समध्ये आपल्याला आणि जे एक्झाम्पल इन्व्हर्जन मेथडमध्ये आपण सॉल्व्ह करू शकतो तेच कोणी सॉल्व्ह करू शकतो, रिडक्शन मेथडने करू शकतो. आलं लक्षात? याच्यात सोल्युशन काढताना कॉम्प्लिकेशन लेवल थोडीशी जास्त आहे. आधी 2-4 एक्झाम्पल आपल्याला व्यवस्थित समजून घ्यावे लागतील, कारण ते जर समजले नाही तर पुढचे एकही एक्झाम्पल आपल्याला कळणार नाही. त्यामुळे आपण आधी ते एक्झाम्पल समजून घेऊ, टप्प्याटप्प्याने का असेल ना, हळूहळू का असेल ना ते समजून घेऊ आणि मग त्यानंतर त्याच्याकडे अप्रोच करू पुढच्या एक्झाम्पल्सकडे. आलं लक्षात? समजतंय? ठीक आहे, आज आपण इथे थांबलोय, बाकीचं आपण उद्या करू.